काही दिवसांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी जन्मभूमी माझ्या मतदारसंघामध्ये येते तिथं मी गेलो होतो। धांगडधिंगा करणारे काही लोक तिथं होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृती समोर राजकीय गाणी लावली होती। आमच्यात वाद झाला, पण आम्ही शांत होतो। आम्ही कोणाला आई बहिणीवरनं शिव्या त्या ठिकाणी दिल्या नाहीत। आणि मग हा वाद झाला, सगळं झालं, चर्चा झाली टीव्हीवर। आणि मग दुसऱ्या दिवशी काही राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते तिथे आले आणि म्हणाले, रोहित पवारांना काय अधिकार आहे आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीमध्ये येण्याचा। अहो, मला त्यांना सांगायचे, जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये महामानवांना त्या ठिकाणी वाटू नका। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या सर्व समाजाच्या जाती धर्माच्या आई समान आहेत आणि आम्हाला अधिकार आहे त्यांच्या विचारावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर। तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसंच आपले जिजाऊ असतील, तसंच इतरही सर्व महामानव हे आपल्या आई समान आहेत। त्यामुळे कुणीही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये महामानवांना त्या ठिकाणी वाटलं गेलं नाही पाहिजे। त्यामुळे आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात जिथं कुठं आपण कार्यक्रम घ्याल, अशा पद्धतीनेच कार्यक्रम घ्या ज्याच्यामध्ये समावेशक विचार त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळाले पाहिजे। मगाशी महामानवांनी काय संघर्ष केला हे तुम्हाला मी सांगितलं आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं। पण आपण ज्या नेतृत्वाकडे बघतो त्या नेतृत्वाने सुद्धा काही कमी संघर्ष केला नाही। अहो, माझं वय 40, पवार साहेबांचा अनुभव 65 वर्षाचा राजकीय आणि सामाजिक मध्ये एवढा मोठा अनुभव हा पवार साहेबांचा। अनेक वर्ष सत्तेत होते, पण अनेक वर्ष विरोधात सुद्धा होते। सत्तेत असताना, मंत्री असताना अनेक लोकहिताच्या, महाराष्ट्राच्या हिताच्या त्या ठिकाणी पॉलिसीज या पवार साहेबांनी त्या ठिकाणी केल्या। आणि विरोधात असताना दुसऱ्या दिवशीपासून घरी न बसता लोकात जाऊन त्या ज्या काही पॉलिसी असतील, जी धोरणं सत्तेत असताना लागू केली, ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलीत का नाही पोहोचली बघणारा आपला हा नेता आहे। एवढा मोठा नेता